सत्य असेल तेच दिसेल. नीट पेपर लीक प्रकरणात सरकारमधील धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. विरोधकांनी आंदोलन गुंडाळले, पण जंतर मंतरवर नवीन वादळासाठी सज्ज होत असल्याचा दावा केला जातोय. देशात E20 पेट्रोल विरोधात इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात नवीन आंदोलकांचा हुंकार ऐकू येत आहे. यावरून राजकारण तापलंय. आम आदमी पक्षानं, काँग्रेस आणि दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशननं सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्तरावर लोक अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर उत्तर प्रदेश काँग्रेसनं सरकारमधील 2 केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना E20 धोरणावरून सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या कथित मानहानी डीपफेक दाव्यांविरोधात कारवाईची परवानगी दिली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी E20 पेट्रोल धोरणाविरोधात आक्रमक अभियानाची घोषणा केली. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन्स क्लबमध्ये AAP नॅशनल टाउन हॉल अगेन्स्ट 2000 E20चं आयोजन करणार आहे. यामध्ये ऑटोमोबाईल तज्ज्ञ, वाहनधारक आणि या पेट्रोलमुळे प्रभावित लोकांना बोलवण्यात आलेलं आहे. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार E20 धोरण मागे घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या ऑनलाईन याचिकेवर आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी हस्ताक्षर केले. 1 ऑगस्टच्या बैठकीनंतर केजरीवाल यांनी याविषयीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवणार असल्याची माहिती समोर येते. देशात E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनी संसदेवर धडक मोर्चाचं आयोजन केलंय. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टचे अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशननं 4 ऑगस्टला मोर्चाची हाक दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी याविषयीची घोषणा केली आहे. सरकारनं हा निर्णय लादल्याचा असोसिएशनचा आरोप आहे. E20 पेट्रोलमुळे अनेक वाहनांचा मायलेज कमी झालाय, देखभाल खर्चही वाढलाय, इंजिनाच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचा आरोप सम्राट यांनी केलाय. 2015 पूर्वी तयार करण्यात आलेली वाहन इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी डिझाईन केलेली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवावे अशी मागणी राय यांनी केली आहे. देशातील 35 कोटी वाहन मालकांचा विरोध असताना त्यांनी चिंता व्यक्त केली असतानाही सरकार आता E85 आणि E100 इंधन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलमध्ये भेसळ आणि इंजिनाला होत असलेल्या नुकसानीसाठी सरकारनं जबाबदारी निश्चित करण्याची मागणी राय यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.